छान झालंय, मस्त झालंय जेवण. जेवण बनवायला शिकलं पाहिजे. लगीन झाल्यावर सासरचे लोक खुश आहे का नाही? ते जाऊ द्या ना, आई कशी आहे ते सांगा ना बाबा. तिला काय दाढ भरली, मस्त आहे, खाऊन पिऊन खायचं आणि पळायचं. गडी माणसं आहेत मदतीला, तिचं काय मस्त आहे ती. बाबा तुम्ही आईला खूप अंडर एस्टिमेट करता. म्हणजे काय? बरं राईट, मी असा इथं अचानक का आलो हे विचारलं नाही. तुम्हीच सांगत नाही तर मला कसं कळणार ना बाबा. हायकमांड बरोबर दिल्लीची मीटिंग झाली की रात्री परत येतो सांग. तुझ्यासाठी एक मस्त खुशखबर आहे आमच्याकडं. मग सांगा ना. आता नाही, ते तुम्ही काय म्हणता ना, सरप्राईज. नमस्कार साहेब. हे आलं आमचं घड्याळ. उत्तमराव, नाश्ता करणार का? झकास नाश्ता केलेला आहे आमच्या पोरीनं. साहेब मी करून आलोय. आपल्या फ्लाईटची वेळ झालेली आणि आपली सगळी वाट बघतायत तिथे, त्यामुळे आपल्याला तातडीने निघायला हवं. असं म्हणता? चला निघूया. कोण कोण आलेत आज? अनिलराव आले, संजयराव आले, पाटील आहेत. बरं बरं, सगळे वाट बघतायत साहेब. चला चल. येतो पोरीनो. बस बस बस. नाही नाही, पण असं भिजत घोंगड किती दिवस ठेवायचं? खरं काय आहे ते कळलंच पाहिजे. तिला प्रपोजच करतो आज. संपदा, तू माझी होशील? नाही नाही, संपदा, तू माझ्याशी लग्न करशील? इतकी वर्ष कैदेत राहिल्यानंतर मोकळ्या हवेत श्वास घेताना माणूस सतत दडपणाखाली वावरत असतो. लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणत असतील, समाज आपल्याविषयी काय बोलत असेल, याची सतत धास्ती वाटत असते त्याला. लोक काय म्हणतील हा विचार करणं मी केव्हाच सोडून दिले. लोकांना काहीतरी विषय हवाच असतो बोलायला. तुम्ही कैदेत असताना काही ना काही बोलायचे. आता तुम्ही कैदेतून बाहेर आलात तरी बोलत राहते. त्यांच्या बोलण्याचा विचार करत बसला ना तर जगणं कठीण होऊन जाईल. खरंय तुझं वसुधा, तुला खूप सहन करावं लागलं. माझं काय, मी कैदेतल्या 4 भिंतीत होतो त्यामुळे लोकांच्या संपर्कात नव्हतो. पण तुझं तसं नव्हतं. मुलांनी तर तुला प्रश्न विचारून हैराण करून सोडलं असेल. त्यांचंही बरोबर आहे म्हणा. आपले बाबा अचानक कुठे गेले हे कोड त्यांना तरी कसं उलगडणार? इतर मुलांच्या आई बाबांना बघून आपल्या पिल्लांना काय वाटलं असेल ग वसुधा? हेच सगळे प्रश्न मला कैदेत सतवायचे. माझ्या एका चुकीमुळे माझ्या अख्ख्या कुटुंबाला किती त्रास सहन करावा लागतोय. सुधा, तुला खरंच सांगतो, त्या दिवशी मी रंगरावला अडवलं नसतं तर त्याने आपल्या मूर्तीवर नक्की घाव घातला असता. सोडून द्या तो विषय आता. समीर येईल इतक्यात, त्याच्या समोर हा विषय नको. का? नाही म्हणजे तुम्ही रागवणार नसाल तर मला एक गोष्ट सांगायची होती. मी मुलांना तुम्ही कैदेत असण्याचं कारण कधीच सांगितलं नाही. वसुधा,
वसुधा, हे तू असं का केलंस? तर मला कळतंय शेखर माझा का राग करत होते. निदान शेखरला तरी हे सत्य तुला सांगायला हवं होतं. तो समजूतदार आहे. त्याला हे सत्य कळलं असतं ना तर त्यांनी माझा कधीच तिरस्कार केला नसता. त्याला एकट्यालाच तर घडलेलं सगळं आठवतंय. तू वेडा झालायस काय? अरे समीर दादाच्या आजारपणामुळे मी आधीच खूप दांड्या मारल्यात. आजपासून एकही दांडी मारणार नाही असं मी ठरवूनच घरातून निघाले होते. आणि तू ठरवून टाकलंस की आपण आज दांडी मारायची. तू माझं ऐकून तरी घे. एक विचारू संपदा, तू समीर दादासाठी एवढ्या दांड्या मारल्यास माझ्यासाठी एक दिवस सुद्धा कॉलेज बंक नाही करू शकणार? मी निघते. संपदा, मला बऱ्याच दिवसापासून तुला काहीतरी सांगायचं, पण कसं सांगू तेच कळत नाही. पण एक ना एक दिवस तुला ते सांगावंच लागणार आहे. मग सांग ना. संपदा, तू माझ्याशी लग्न करशील? समीर, हे बघ मी निघाले, जरा घाईत आहे. आणि हे बघ जरा यांच्याकडे लक्ष दे. स्वयंपाक तयार आहे, वेळेवर जेवून घ्या. अगं हो हो आई, किती बोलशील. अरे यांची जरा काळजी वाटते ना म्हणून. आई हे बघ, तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. मला काही त्यांचा राग येत नाहीये ग, पण इतके वर्षानंतर ते अचानक आल्यामुळे जरा अवघडल्यासारखं होतंय. त्यांच्याशी काय बोलावं, कसं वागावं काहीच सुचत नाही. आई प्लीज आजचा एक दिवस थांब ना ग इकडे. अगं मी काय बोलणार त्यांच्याशी. मी समजू शकते समीर, पण तू त्यांच्या दृष्टीने विचार कर ना थोडा. नाही थोडं अवघडल्यासारखं वाटेल तुला. अरे पण होईल हळूहळू सवय. आई आजचा एक दिवस थांब ना ग. तिकडे रुक्मिणी मावशी आहे ना. अरे असं कसं करून चालेल. ती बिचारी किती काम करणार. हा बरं ठीक आहे, जा पण लवकर या. हो रे बाबा. वसुधा आहात कसं आहे बाबा, बरं आहेस ना? हो समीरची चौकशी करायला आले मी. हॉस्पिटल नंतर घरी आलेच नव्हते ना. पण तू नेहमी सारखं काहीतरी मागायलाच आली असशील ना. आज काय पाहिजे तुला? चहा, साखर, तिखट चालेल? पाहिलं कसं बोलतो ते. चावट कुठला. का मी तुला बघायला येऊ शकत नाही? अगं मी मस्करी करतोय ग. हा बरी आठवण झाली. वसुधा ही महत्वाचं विचारायला मी आले होते. काल रात्री उशिरापर्यंत तुमच्या घरातून बोलण्याचा आवाज येत होता. कोणी आलं होतं का? नाही, समीरचे काही मित्र आले होते त्याला भेटायला. त्यामुळे एवढी मुलं असले की थोडा येणारच ना आवाज. हो ना. बरं मी येऊ आता. अगं बाई मग तुम्ही कशाला थांबला होता? या की मी बघते त्याच्याकडे. हा तर येते रे. या या. काय रे समीर, पाय दुखतोय का? पाय पाय आय 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 अगं बाई माझा दूध गॅसवर आहे. हिलाच गॅसवर ठेवीन एक दिवस मी. शेखर अरे
फोनवर सुद्धा किती डिस्टर्ब